डॉक्टर आता तुम्ही ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हात घेता, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी म्हणून भागमध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले, मग त्या महाराष्ट्राच्या विदर्भातील कोकण तर तुम्ही स्वतः आता सगळे आंदोलन करतात, काय आता सरकारसमोर तुम्ही आता तुमची भूमिका? अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं, आम्ही अपेक्षित ठेवलं होतं की कर्जमाफीची घोषणा होईल आणि एकरी किमान 50,000 रुपये भरपाई हे शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून आणि शेतमजुरांना 30,000 रुपये आणि त्याचबरोबर वाहून गेलेल्या जमिनी, बुजलेल्या विहिरी यांचं पुनर्निर्माण याच्यासाठी पॅकेज दिलं जाईल। मात्र दुर्दैवानं महाराष्ट्राच्या सरकारनं जे पॅकेज जाहीर केलं ते जरी सांगत असले 31,600 कोटी रुपये, मात्र प्रत्यक्षात फक्त 6,500 कोटी रुपयाचं त्यांनी पॅकेज दिलं। त्यामुळे मोठा असंतोष लोकांच्या मनात आहे। आज 10 तारखेला अखिल भारतीय किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITU कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यांमध्ये प्रचंड आंदोलनं झाली। ठाणे, पालघर मध्ये सुद्धा हजारोच्या संख्येने लोक जमले। आजच्या सभेमध्ये त्याचा सुद्धा निषेध व्यक्त होतोय आणि सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, सांगली, सोलापूर, विदर्भ, मराठवाडा संबंध महाराष्ट्रभर लाल झेंडा घेऊन लोक आपल्या मागण्यांसाठी उतरले। ही केवळ आता सध्या लाल झेंड्याचं आंदोलन होतं, मात्र आम्ही इतरांशी पण बोलतोय आणि लवकरच महाविकास आघाडीचे सगळे पक्ष, त्याचबरोबर ज्या प्रमुख शेतकरी संघटना आहेत त्याच्यामध्ये बच्चू कडू जी असतील, राजू शेट्टी जी असतील, बाकी प्रमुख रविकांत तुपकर असतील, या सगळ्यांशी आम्ही बोलतोय। एक जबरदस्त शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर उभं राहील। उद्या विदर्भामध्ये एक प्रचंड मोठी अशीच सभा होते, त्याच्यामध्ये सर्व शेतकरी नेते एकत्र येत पुढील आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत। आजच्या आंदोलनासाठी प्रचंड प्रतिसाद जनतेने दिला। सरकारने दखल घ्यावी आणि पॅकेज रिवाइव्ह करावं, कर्जमाफी करावी आणि 50,000 रुपये शेतकऱ्यांना द्यावे, 30,000 रुपये शेतमजुरांना द्यावे, असं आव्हान या निमित्ताने आम्ही करतो आहोत। सरकार जो काय कायदा आणतो त्याच्यामध्ये आदिवासींच्या शेती या बिगर आदिवासींना द्यायच्या, या संदर्भात आता आपली भूमिका काय? सरकारने नुकताच एक पद्धतीने निर्णय घेऊन आदिवासींच्या जमिनी आजपर्यंत बिगर आदिवासींना विकत घेता येत नव्हत्या, त्यातून पळवाट काढत त्या आता भाडेपट्ट्यावर घेता येतील आणि त्याची खनिज संपत्तीचं सुद्धा उत्खनन करता येईल, अशा प्रकारचा त्याला बायपास केलेला आहे, त्याच्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय आदिवासींना उद्ध्वस्त करणार आहे। आदिवासींचं बिगर आदिवासी आणि इतर भांडवली कंपन्यांपासून संरक्षण होण्यासाठी तो कायदा आहे। वाढवण बंदराच्या आजूबाजूला एक नवी मुंबई सारखं शहर वसवण्याचं सुद्धा सुतोवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा दिवशी विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी केलं। हा सरळ संदेश आहे की आता भाडेपट्ट्यावर आदिवासींच्या जमिनी घेतल्या जातील, त्या कॉर्पोरेट कंपन्यांना दिल्या जाईल, उत्खनन त्या मोठ्या प्रमाणात त्या जमिनीमधून केलं जाईल आणि आदिवासींना विस्थापित करण्याचं पाऊल टाकलं जाईल। किसान सभेचा या निर्णयाला विरोध आहे। आम्ही मागणी करतोय की सरकारने हा निर्णय मागे घ्यावा आणि पूर्णपणाने जे संरक्षण आदिवासींच्या संपत्तीला, जमिनीला आणि संस्कृतीला कायद्यानुसार आहे ते त्यांनी चालू ठेवावं, अन्यथा आदिवासींमध्ये सुद्धा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।